नारायण नारायण कैलास शिखरी कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला त्याला वंदन करूया चला हो त्याला वंदन करूया हो त्याला वंदन करूया कैलास शिखरी तो त्रिपुरारी कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला त्याला वंदन करूया हो त्याला वंदन करूया कैलास शिखरी तो त्रिपुरारी कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला त्याला वंदन करूया हो त्याला वंदन करूया हो त्याला वंदन करूया नारायण 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 प्रणाम भोलेनाथ. शुभाशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण म्हणूनच मी म्हणतो तुम्ही भोळे ते भोळे होणार देवा. ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंहासूर दैत्य मारला आहे. त्यानंतर देवरात्रीला श्रीहरी विष्णू यांना युद्धात पराजित केलंय आणि तो तुमच्या या कैलासात येत आहे. नारायण नारायण. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सिंहासूर हा ब्रह्मदेवांचा परण भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने जो उपयोग केला आहे त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. त्या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. नारद, नारायण नारायण. ठीक आहे भगवंता, मग येतो मी. यावे आपण. निर्मील जग है क्या गजानना दे सहाय केले त्या विश्वकर्त्याने नमितो हा नारद पायी फिरे हा त्रिभुवनी नमितो हा नारद पायी फिरे हा सृष्टी करत्याने सहाय केले या गजाननाने नमितो हा नारद पायी फिरे हा त्रिभुवनी नमितो हा नारद पायी फिरे हा त्रिभुवनी. कैलास पर्वत
शंभू महादेवांचा कैलास पर्वत या सुराची स्वारी कैलास कैलास पर्वत हे त्रिनेत्रधारी हरिहरेश्वरा सांब सदाशिव महादेव या सिंधुरासुराच्या आपला साष्टांग दंडावर दैत्यराज प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे भोलेनाथ हा सिंधुरासुर आपल्या समोर आज एक मनीषा घेऊन आला आहे आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा दैत्यराज तुझी इच्छा व्यक्त करावी भोलेनाथ आपला हा वैभवशाली कैलास पर्वत माझा व्हावा आपण भक्त कल्याणासाठी मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच या पामराची इच्छा दैत्यराज कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे तू बलाढ्य आहेस पराक्रमी आहेस यातील मात्र शंका नाही पराक्रमी बलाढ्य तर सिंधुरासुर आहेच म्हणूनच महादेव अंतिम चेतावणी देतो या सिंधुरासुराच्या हाती आपला कैलास पर्वत द्यावा दैत्यराज हा केवळ तुझा भ्रम आहे दैत्य कुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे हा विश्वविधाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे सामधाम दंड भेद दैत्यराज ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला महादेव मग एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला दाई म्हणा या भोलेनाथाचा प्रथम आमंत्रण देऊ नको ज्याप्रमाणे प्रज्वल टाकली जगाचा सरपंच भस्मासात होतो त्याप्रमाणे तुझाही भस्म होऊ शक्य नाही महादेव ब्रह्मदेवांचा मरधस्य नद्याच्या मस्तकी त्यास मृत्यूचा भय नाही दैत्यराज या पृथ्वी तलावर देवगणापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही श्रेष्ठ आहे ते देवगण देव श्रेष्ठ होते आहेत नाही यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज सिंधुरासुराच्या हाते दैत्यराज हा भोलेनाथ विश्वविधाता आहे विश्वविधाता त्यासारखे किती दैत्य कैलास पर्वतावरून येऊन गेले त्याला मी पाय तरी तुडवलं नामानांच्या तत्वासारख्या दैत्याची काय कथा दैत्य 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 आज दैत्य तुमच्या हातारावा थैमान करेल दैत्यराज या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचं रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य सिंधुरासुर समर्थ आहे महादेव दैत्यराज अधर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे पाहुणे जय पराजय कोणाचा होता ते जय सिंधुरासुराचा पराभव महादेव तुमचा दैत्यराज तुझा मृत्यू समीप आला आहे तुझा अंतकाल समोर आला आहे अखंड पृथ्वी पाताल संपूर्ण ब्रह्मांड हे बोलण्याच्या तृतीय नेत्रामध्ये आहे जर का तृतीय नेत्र उघडला क्षणातून तुझा पोचून
सार्वभौम सम्राट झाला, सार्वभौम सम्राट. आता मात्र माझा कोणी शत्रू नाही, कोणी नाही. या ब्रह्मांडाचा स्वामी दैत्यराज